नमस्कार. तर आज आहे शनिवार. रुविशला तर शाळेला सुट्ट्या लागलेल्याच आहेत आणि आज ईद असल्यामुळे आहोंनासुद्धा सुट्टी होती. योगाला सुट्टी असल्यामुळे म्हटलं चला आज तिघंही चालायला जाऊया. तिघंही चालायला आलो. मस्त असा निसर्ग वातावरणात चालायला आलो आणि इथे आल्यावर आम्हाला काय दिसलं माहिती आहे, दाखवते तुम्हाला. बघा इथे बऱ्याच ठिकाणी लांडोर आणि मोर आलेली मस्त सगळीकडे निवांत फिरत होती. वातावरणही अगदी छान होतं आणि इथे एक मोरसुद्धा होता. त्याला बघितलं, चाललो आणि घरी आलो. घरी आल्यावर रात्री भिजत टाकलेले ड्रायफ्रूट्स खाल्ले आणि आज सगळेजण घरी म्हणजे नाश्त्याचा चमचमीत बेत होणार. मग आज बनवायचं काय नाश्त्याला, तर पावभाजी. तर मस्त अशी पावभाजी बनवायला घेतली. सगळ्या भाज्या आधीच शिजवून ठेवलेल्या. त्यामध्ये बघितलं तर मटार, फ्लावर, बटाटा आणि एक बीटसुद्धा किसून घातलेला आणि शिमला मिरची. बीटमुळे बघितलं तर पावभाजीला छान कलर येतो. मग तेल आणि बटर घेतलं, त्यामध्ये जिरं घातलं, कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो, बारीक चिरलेली शिमला मिरची घालून घ्यायची आणि ते चांगलं शिजल्यानंतर म्हणजे लालसर झाल्यानंतरच त्यामध्ये हळद, थोडंसं धने जिरे पावडर, लाल मसाला आणि पावभाजी मसाला. मला तर एव्हरेजचा पावभाजी मसाला खूप आवडतो, तोच घालते. तर इथे 1 चमचा एव्हरेजचा पावभाजी मसाला घालून घेतला. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडा लिंबाचा रसही घालायचा आहे. आता पावभाजीला छान असा कलर येण्यासाठी यामध्ये महत्त्वाचं घालायचं की भाज्या शिजवता असताना आपण यामध्ये बीट घातलेला, त्यामुळे भाज्यांना छान असा लालसर रंग आलेला. तेव्हा जे पाणी असतं ते पाणी टाकून न देता आपल्याला त्याचा वापर पावभाजीमध्ये करायचा आहे. तर पावभाजी बनवत असताना आत्ता मी ते पाणी घातले, त्यामध्ये मॅश केलेली भाज्या घातलेल्या आहेत आणि आपली पावभाजी रेडी आहे. तर मस्त अशी पावभाजी आम्ही खाऊन घेतली आणि आज सुट्टी असल्यामुळे बघितलं तर रुविशलाही सुट्टी आहे आणि यांनाही सुट्टी असल्यामुळे यांच्या बॅगा काढल्या आणि त्या स्वच्छ धुवून घेतल्या. आणि सुट्टी आहे तर म्हटलं चला आता सुट्ट्या लागल्या तर पहिल्यांदा तुझं कपाट आवरून घेऊया, म्हणून रुवीचं खेळण्यांचं जे कपाट होतं ते खेळण्यांचं कपाट आम्ही लावून घेतलं आणि असं होतं सकाळ